नमस्कार, जय महाराष्ट्र. मी किरण ज्ञानेश्वर दळवी, आपल्या प्रभाग क्रमांक 17मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं उमेदवार आहे. आणि या प्रभागामध्ये भरपूर अडचणी आहेत. मी याआधी आपल्या प्रभागामध्ये आरोग्य शिबिरं असतील, त्यानंतर रोजगार मेळावे असतील, महिलांसाठी महिला सबलीकरणासाठी सक्षमीकरणासाठी मेळावे घेतलेले आहेत. बचत गटाच्या मार्फत त्यांना वेगवेगळी अनुदान मिळवण्यासाठी मी प्रयत्न करत असतो. प्रभागात या वार्डातून तुम्ही नगरसेवकला निवडणुकीला सामोरं जातात, ते तुम्हाला काय वाटतं की या प्रभागामध्ये आपण निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे? काय समस्या आहे या मला असं वाटण्याचं कारण असं आहे, या प्रभागामध्ये आधी जे नगरसेवक होते यांना या प्रभागाने ह्या साईडनी भरपूर मतदान दिलेलं आहे, पण गेल्या 5 वर्षामध्ये काहीच कामं झालेली नाही आहेत. इथला पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे, इथला ड्रेनेजचा प्रश्न आहे, म्हणजे हे इथले बागेचे प्रश्न आहेत, विरंगुळाचे प्रश्न आहेत. हे कुठलेच प्रश्न मार्गी लागलेले नाही आहे. त्या सोडवण्यासाठी आणि हे सगळे प्रश्न पार पाडण्यासाठी नगरपालिकेत जाऊन ते प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणून मी काम करायचं, म्हणून मला निवडून यायचे. तुम्हाला वाटतं या निवडणुकीमध्ये जनता तुम्हाला साथ देईल? तुमच्यावर जनतेने काय विश्वास ठेवला पाहिजे, काय वाटतं? याआधीसुद्धा आम्ही जनतेची कामं करतो आहे. घरोघरी जाऊन लोकांची काही कामं असेल, त्यांची जी शासकीय कामं असेल, वेगवेगळ्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मी त्यांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि 100% जनता माझ्या पाठीशी उभी राहील. एक सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील मुलगा म्हणून सर्व जनता माझ्या पाठीशी उभी आहे. निवडणुकीला सामोरं जाताना प्रमुख मुद्दे कोणते? प्रमुख मुद्दे या प्रभागातला पाणी प्रश्न, संपूर्ण प्रभागामध्ये पाणी प्रश्न आहे. पाणी दिवसाआड पाणी येते, पण 1 तास बी पाणी येत नाही, पाण्याला प्रेशर नाही. ह्या मेन पाणी प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, हे सगळे प्रश्न हा माझा मेन मुद्दा राहील. तुम्ही पाणी प्रश्न महत्त्वाचा म्हणता, पण रेल्वे लाईन बाजूने गेलेले त्या ठिकाणचे काही रहिवासी आहेत, त्यांच्या घरावर कधी टांगती तलवार असते, त्यासाठी काही पाठपुरावा करणार? 100% त्यासाठी पाठपुरावा करणार. त्या जे घरावरती टांगती तलवार आहे तुम्ही म्हणताय, ती घरं व्यवस्थित करण्यासाठी किंवा त्यांना याच्यामध्ये आणण्यासाठी मी 100% प्रयत्न करणार. त्याच्या पुनर्वसनासाठी पुनर्वसनासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून त्यांना पुढं चालणी करण्यात यावं, अशी काही मागणी आपण याच्या अगोदर केली आहे का, करणार आहात? हो, याच्या आधी एकदा मी त्यासाठी केलेलं आहे पाठपुरावा. पालिकेकडं हे झालेली आहे, माझे पत्रव्यवहार झालेले आहे त्यांच्यासाठी, की ती जी घरं जातात आहेत त्यांच्यासाठी हे करण्यासाठी दुसरी घरं म्हणून आम्ही पाठपुरावा केलेला आहे. हो, एकीकडे तुम्ही शिवसैनिक म्हणून शहरामध्ये फिरत असता, मात्र आता मनसेची आणि शिवसेनेची युती झालेली आहे. तुम्हाला वाटतं या दोन्ही घटनेचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल? 100% फायदा होईल. दोन्ही पण एकच सैनिक आहेत आणि ते आता एकजुटीने एक झालेले आहेत आणि त्याचा आम्हाला 100% फायदा होईल आणि शहरालाही याचा फायदा होईल. मराठी माणूस मराठी माणसाला निवडून देण्यासाठी प्रयत्नशील राहील असे खाते तुम्हाला वाटते? हो, 100% मराठी माणूस मराठी माणसालाच सपोर्ट करेल. परिसरातील नागरिकांना काय आवडेल? या परिसरातील नागरिकांना आवाहन करतो की यावर्षी या 2026च्या निवडणुकीत तुम्ही एक चांगला माणूस म्हणून निवडून द्यावा, पालिकेत पाठवा, जे की तुमचे प्रश्न सोडवल, तुमच्या सगळ्या अडीअडचणीला उभा राहील असा माणूस त्यांनी निवडून द्यावा, हेच त्यांच्याकडून मी आवाहन करतो त्यांना. या अगोदरचे लोकप्रतिनिधी या परिसरामध्ये विकास करण्यासाठी कुठं कमी पडले? या आधीचे जे लोकप्रतिनिधी ह्या साईडला कधी आलेच नाही. जे आपल्या 4 नगरसेवकांपैकी 3 नगरसेवक हे वरच्या साईडचे वाल्हेकरवाडी साईडचे, ते कधी ह्या साईडला आलेच नाही. त्यांनी कधी इकडं लक्षच नाही दिलं. म्हणूनच जनतेने मला सांगितलं की तुम्ही प्रयत्न करा, आम्ही 100% तुमच्या पाठीशी उभे राहू.